या टुर्नामेंटचा विजेता संघ ठरला होता गावदेवी चिकनी संघ आणि अप्रतिम कामगिरी या गावदेवी चिकनी संघाने केली होती. निश्चितच असे हे दोन्ही संघ तत्पूर्वी चला लाईन अप केलाय. आपल्याच गावासमोर एकमेकांचे संघ एकमेकांच्या संघांसमोर लढताना आज दिसत आहेत. त्याचबरोबर डगआउट मध्ये जर पाहिलं तर बॅट घेऊन तैनात आमचा एनटी देखील आहे नितीन दिवेकर. एक नावाजलेलं मोठं नाव आहे. कारण जर पाहिलं तर काय करायचं आहे, चेंडू द्यायचे आहेत. पंचांच्या भूमिकेत निखिल धारवे आणि निखिल सोबत कोण आहे एकटाच. असो चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. 4 षटकांचा सामना राहील. 4 षटकांचा खेळ राहील. 4 षटकांचा खेळ कशा प्रकारे खेळवला जाईल हे या ठिकाणी पाहायला जाईल. परंतु भावेश खेडेकर एक मोठं नाव आहे या विभागातलं आणि आज मात्र जर पाहिलं तर जिया दिया 11 या संघासाठी खेळताना दिसतंय. निश्चितच काय होणार. सन्माननीय सुभाषजी खेडेकर यांच्याकडून बक्षीस आलंय. भावेश खेडेकरनं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज गोलंदाजचं नाव गावदेवी चिकनी संघ आपला प्रतिनिधी कुठे आहे. गोलंदाजाचं नाव काय. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू भावेश खेडेकरला. शॉर्टपिच चेंडूला मात्र काही फटका एक्झिक्यूट करता आला नाही. नाव सांगायचं आहे गोलंदाजाचं विक्रांत चव्हाण. प्लेइंग 11 दिलेली आहे इथे बघा. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका आलाय. नक्कीच चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पार. डीजे मास्टर कुठे जायचं नाही आहे. अप्रतिम फटकेबाजी. गोलंदाज आहे तो म्हणजेच विक्रांत चव्हाण. पुढचा चेंडू यावेळी मात्र आणखी एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. नक्कीच मित्रांनो पाहिलं तर या ठिकाणी जोश येणं गरजेचं आहे. जोश असणं गरजेचं आहे. कारण भावेश खेडेकर आपल्याला जर पाहिलं तर निर्धाव चेंडू फेस करून चालणार नाही. हा देखील चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षकाच्या थेट हातात गेला. आयकॉनिक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता परंतु झेल काही पकडता आला नाही. नक्कीच या चेंडूला झेल सोडला आणि एक मोठ्या खेळाडूचा झेल या ठिकाणी सोडलेला दिसतोय. पुढचा चेंडू हा चेंडू देखील घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कल क्लिअर करून जातोय. या चेंडूवर एक धाव येते आणि चेंडू अडवलाय कोणी तर आमचा मनीष आहे. मॉन्टी एक मोठं नाव आहे. कारण जर पाहिलं तर मागची जी टुर्नामेंट झाली त्यात 2 बाउंड्री हाताखालच्या सोडल्या होत्या याच मनीषने. परंतु आता मात्र स्वतःला डेव्हलप केलंय आणि आता जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मनीषच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हा चेंडू देखील चांगला चेंडू आपटलाय आणि थेट जाऊन समावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची खेळ झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक संपलं. पहिलं षटक बोलता संपून गेलंय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावर आली ती म्हणजेच 5. पहिल्या षटकात 5 धावा तब्बल धावफलकावर आल्या. त्यात जर पाहिलं तर भावेश खेडेकरचा एक चौकार होता. त्यानंतर मात्र अगदी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी कायम ठेवलंय. आता मात्र दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज कोण
पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गावदेवी चिकनी संघ आपला प्रतिनिधी इथे उपलब्ध नाही आहे. इरफान मलिक गोलंदाजी मार्कवर इरफान मलिक आणि स्ट्राईक एंडवर हार्ड हिटर भावेश खेडेकर. कालपासून जर पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेत बसून पिचचा नमुना या ठिकाणी कसा आहे तो पाहिलाय आणि म्हणूनच जर पाहिलं तर आज बॅटिंग साठी उतरला असताना एक खणखणीत चौकार देखील ठोकलाय. मिथून जर पाहिलं तर पॉइंट रिजनला उभा आहे, कव्हर पॉइंटला उभा आहे आणि सांगतोय माझ्याकडे कॅच येईल, परंतु या चेंडूला पहिल्या चेंडूला अतिशय खराब फेकलंय. पंचांच्या भूमिकेत मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करून निखिल धारवे मॅन फ्रॉम सर्वा खेळाडू तैनात आहे. नक्कीच अप्रतिम खेळाडू आहे निखिल. अप्रतिम आपले हात जमलेल्या दोन्ही हात समांतर करत या ठिकाणी अतिरिक्त एका धावेचा इशारा करतोय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली 6. यावेळी आणखी एक चांगला फटका. नक्कीच जर पाहिलं तर भावेशच्या बॅटवर चांगला चेंडू येतोय. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट रिजनच्या दिशेने. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईक एंडवर पहिल्यांदाच हार्ड हिटर निखिल सज्ज होतोय. नक्कीच लेफ्ट हँड फलंदाज आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता रोशन सांगतोय आहे. पाहूया ठिकाणी क्षमता कशा प्रकारची कायम ठेवतोय. यावेळी चांगला फटका आलाय लॉंग ऑफ रिजनच्या दिशेने. नक्कीच जर पाहिलं तर एक धाव धावून पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न होणार का? नक्कीच नाही. या चेंडूवर देखील एकच धाव येते. सामन्यामध्ये रंगत जी आहे ती रंगत या ठिकाणी काही ठेवलेली नाही आहे. निश्चितच जर पाहिलं तर रंगतदार सामना होणं गरजेचं असतं, परंतु इथे मात्र या सामन्यामध्ये रंगत तेव्हाच येईल जेव्हा षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन जर पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. या चेंडूला देखील इनसाइड एज घेऊन पाठवून दिलं, ते म्हणजेच फाईन लेग रिजनच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या झाली ती म्हणजेच इथली 9 धावा या धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी आणखी एक चांगला चेंडू, पंचांचा इशारा, फलंदाज बाद, फलंदाज गारद डीजे. नवाज खान न पंच निखिल धारवेचा विकेट मिळवला होता. त्याच प्रकारचा विकेट या ठिकाणी जर पाहिलं तर इरफान ओमकारचा मिळवलाय. ओमकार गेला काय, म्हणजे नक्कीच ओमकारनं पुरेपूर निराशा या ठिकाणी आपल्या पदरात घातली. डीजे त्यातलं एक षटक मिथुनचं जर माझ्या समोर आलं तर मला देखील मिथुनला कशा प्रकारे फलंदाजी करायची हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि निश्चितच म्हणूनच याच प्रयत्नात हाच मानस घेऊन याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी स्ट्राईक एंडवर आलेला फलंदाज असेल तो म्हणजेच
सिद्धेश, परंतु जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला हार्ड हिटर भावेश खेडेकर या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक. आणि निश्चितच पाहूया कशा प्रकारचा सामना, या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होणार. मिथून पहिला चेंडू सिद्धेशला, पहिल्या चेंडूवर चांगला फटका खेचलाय. नक्कीच चेंडू डीप मिड विकेट रिजनच्या एरियामध्ये जातोय. तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण. आता मात्र स्ट्राईक एंडवर भावेश खेडेकर खूप वेळानंतर स्ट्राईकवर आलाय. गोलंदाजी मार्कवर मिथून. पुढचा चेंडू, यावेळी मात्र मी म्हटलं होतं मोठा फटका मारण्याची क्षमता आहे, परंतु फटक्यामध्ये ताकद कमी पडली आणि भावेशची ताकद कमी पडली म्हणजे क्षेत्ररक्षकाने भावेशला पकडला. डीजे मास्टर निंबू दिलं, लसपाट्या नारळ दिले, दया दिली ती आम्ही सगळ्यांनी पिलेनी, मग आम्हाला जोश आला आणि मग आम्ही चांगले खेळलो. परंतु तो जोश या ठिकाणी भावेश खेडेकर मध्ये थोडासा कमी पडला आणि म्हणूनच या ठिकाणी भावेश खेडेकर एक चांगला फटका मारताना बाद होऊन तंबूत परतला. या चेंडूवर भावेश बाद झाला आणि मात्र आणखी एक हादरा बसला, तो म्हणजेच जिया दिया 11 संघाला. हा चेंडू देखील हवेत आहे. झेल खाली. पुन्हा एकदा स्वतः मिथून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु नक्कीच मिथून जोपर्यंत धावेल, जोपर्यंत पोहोचेल, जोपर्यंत त्या बॉलवर येईल तोपर्यंत एक आणि 2 धावा धावून पूर्ण होतील. धावसंख्या झाली 13. हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ मानला गेलाय आणि स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज पुन्हा एकदा सिद्धू आहे. पाहूया 13 या आकड्याला कशा प्रकारे शुभ की कशा प्रकारे अशुभ ठरवतोय. पुढचा चेंडू मिथून टू सिद्धू. इथे नक्कीच अशुभ काढला होता, परंतु झेल काही यष्टीरक्षकाला टिपला आला नाही. चेंडू अशुभ आहे हे दाखवून दिलं होतं मिथून. अजूनही 13वर फसलाय, तो म्हणजेच जिया दिया 11 संघ. पाहूया काय होणार. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज होईल. आणखी एक चांगला चेंडू. या ठिकाणी अक्षरशः उभं ठेवलंय ते म्हणजेच सिद्धूला. जर पाहिलं मित्रांनो तर मिथून सिद्धू सोबत खेळतोय, सिद्धू सोबत नाही तर सिद्धूच्या भावनांसोबत खेळताना दिसतोय. पुढचा चेंडू, यावेळी मात्र हवेत आहे फटका आणि 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात का अशुभ मानला जातो याचं पुन्हा एकदा प्रात्यक्षिक उदाहरण दिलंय ते म्हणजेच मिथुनने. अरे आमच्या एंटीला पण बॅटिंग द्या, त्याची बॅटिंग पाहायला आम्ही या ठिकाणी आतुर झालोय. पण एका मागोमाग एक मोठमोठे खेळाडू मैदानात उतरतायत, परंतु आमचा नितीन दिवेकर मात्र बॅटिंग पासून वंचित राहिलाय. षटक संपलं का? संपलं. षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. यानंतर होणारा सामना जय हनुमान काशीद विपक्ष डायमंड 11 महाड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय हनुमान काशीद आणि डायमंड 11 महाल. फलंदाज शेरू. राईट हँडवर शेरू. गोलंदाज यावेळी शेरूनं पहिला चेंडू मारलाय मिथुनला, मात्र चेंडू काही पकडता आला नाही. दशरथ पाटील काय म्हणतात मिथुन, अशा प्रकारच्या झेल सोडायच्या नसतात. पहिली नाट, पहिली नष्टर, पहिली अवदसा नाहीतर या चेंडूला लागली जाते. पुढचा चेंडू अक्षय पवार. नक्कीच चांगला फटका. गीतूने जर षटकार ठोकला तर संतोषजी कोदेरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु शेरूला देखील लावा, कारण शेरू गीतूला नाहीतर स्ट्राईकवर येऊन देणार नाही. बघा अशा प्रकारची फलंदाजी होत राहील. पण पंचांचा इशारा, पंच दक्ष आहेत निखिल धारवे. निश्चितच गोलंदाज देखील आयकॉन जरी असले तरी सामन्याची फक्त मजा घेत आहेत. कारण समोरचा संघ म्हणजे कसा तर 1975च्या वर्ल्ड कप मधला ईस्ट आफ्रिकेचा संघ जो होता, म्हणजे 2 तांझानियाचे, 2 झांबियाचे, 2 केनियाचे, 2 झिम्बाब्वेचे असे पकडून धरून मिळून केलेला जो संघ होता ईस्ट आफ्रिकेचा संघ, तसे हे पकडून धरून मारून आणलेले खेळाडू आहेत. आणि निश्चितच आज मात्र आपला खेळ दाखवताना दिसत आहेत. इथे मात्र गीतूला संधी असेल, षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच गीतूच्या काय, गीतू काहीतरी पडलं बघ.
निश्चितच डॅनियल विटोरी जसा चष्मा लावून खेळायचा आणि वेस्ट इंडिजचा रवी रामपॉल जसा घड्याळ घालून खेळायचा असा घड्याळ घालून या ठिकाणी गीतू मैदानात उतरलाय. अंतिम चेंडू, हा देखील चांगला चेंडू. या चेंडूवर एक धाव आली आणि एका धावेच्या साह्याने 2 धावा आले का? 2 धावांच्या साह्याने धावसंख्या झाली 20-19. षटक संपलं का? 4 षटक संपली, धावसंख्या झाली 19. एक बॉल आहे का? स्कोरवर काय चाललंय? एक चेंडू आहे का? एक वाईड पडला होता, बरोबर. एक चेंडू वाईड आला होता. 20 धावा धावफलकावर आहेत. असू द्या, एक चेंडू टाकला, 20 वरच थांबवलं आणि इथे मात्र पहिल्या इनिंगची सांगता झाली. पहिल्या इनिंगच्या अखेर धावसंख्या झाली ती म्हणजे 24. 5 धावांची सरासरी या ठिकाणी ठेवली आणि संपूर्ण टुर्नामेंट मधली सर्वात कमी धावसंख्या जिया दिया 11 संघाने एक रेकॉर्ड आपल्या कायम ठेवून आपल्या नावावर लावली. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना जय हनुमान काशीद आणि डायमंड 11 महाड या 2 संघादरम्यान होईल. लगेचच विनंती आहे दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय हनुमान काशीद आणि डायमंड 11 महाड. नक्कीच मित्रांनो, उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांना किंवा सर्व कॉमर्स क्षेत्रातील कामगारांना खूप खूप शुभेच्छा. कारण आज 31 मार्च म्हटलं की अकाउंटची टॅली करताना येतं इयर एंडेड 31 मार्च आणि आम्ही सगळे अकाउंटचे विद्यार्थी आहोत, कॉमर्सचे विद्यार्थी आहोत. तर सर्वांना माहीत असेल काय असतं 31 मार्च. इथे मात्र जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 21 धावांची गरज कशा प्रकारे रोखली जाईल हे सांगण्यासाठी बघा मित्रांनो, काय संघ उतरलाय. अप्रतिम संघ आहे आणि एकच खेळाडू त्यात उठून दिसतोय, तो म्हणजेच नितीन दिवेकर. अप्रतिम असा खेळाडू आहे, घोडा मालक नितीन दिवेकर. उसने शूज घेऊन खेळायला उतरलाय. परंतु चला, सलामीचे फलंदाज देखील मैदानात उतरलेत. फलंदाज अक्षय पवार आणि सोबत त्याच्या आहे इम्रान आहे काय, नितीन दिवेकर. मोबाईल ठेवून इथे यायचा आहे, मोबाईल ठेवायचा आहे आधी, मोबाईल घेऊन मैदानात खेळायचं नाही आहे. नितीन दिवेकर मोबाईल पंच जप्त करा, मोबाईल जप्त करा पंच. मोबाईलला नितीन जर दुखापत झाली तर कमिटी जबाबदार राहणार नाही, याची देखील लक्षात घ्यायची आहे. महाड संघाचा कर्णधार आलेला आहे. काशीद संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे लगेचच. कर्णधार योगेश पेंडकर, मॅन फ्रॉम महाड. कालच्या दिवसात देखील अप्रतिम खेळी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली असा योगेश आहे. काशीद संघ आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी आपली वाट पाहतोय, लगेच यायचा आहे काशीद संघ. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच आकाश. नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय. आकाश आणि अक्षय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गजानन खेडेकर. नक्कीच एकमेव हा संघ आहे IPL फॉर्मॅट मधला ज्या संघात एकही आयकॉन खेळत नाही आहे. नक्कीच मित्रांनो, पहा काय संघाचं संतुलन आहे. पुढला चेंडू घेऊन पहिला षटक घेऊन या इनिंग मधलं गजानन खेडेकर सज्ज होतील. सामना करेल तो म्हणजेच फलंदाज आकाश. पहिलाच चेंडू, पहिल्या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. एंटी आमचा बॉलच्या मागे धावतोय. चेंडू अडवलाय, चेंडू फेकलाय. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली. दुसरा कुठला खेळाडू असता तर सहज 2 धावा झाल्या असत्या, परंतु तो नितीन होता म्हणून दोन्ही खेळाडू घाबरले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटची भीती होती आणि म्हणूनच चेंडूवर काही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय स्वैर चेंडूचा, वाईड चेंडूचा. धावसंख्येत 1 ने वाढ होते, धावसंख्या होते ती म्हणजेच 2. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजेच गजानन. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आलाय. नक्कीच जर पाहिलं तर सिद्धू आहे काऊ कॉर्नर रिजनला. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय.
नक्कीच पडता पडता वाचलाय, परंतु चेंडू मात्र काही सोडला नाही. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 3. काय झालं पंच? चौकार आहे का? चौकार आहे. पंचांचा इशारा चौकार येतोय. 6 धावा आता धावफलकावर येतील. सामन्यामधली जीव जे आहे, सामन्यामधली हवा जी आहे, या धावा डिफेंड करणं म्हणजे नक्कीच जर पाहिलं तर खूप कठीण ठरणार आहे. कारण जिया दिया 11 संघाला या धावा डिफेंड करणं म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी पोरगी शोधण्यासारखं आहे. आणि निश्चितच या धाव्या डिफेंड करणं आता कठीण होऊन बसलंय. परंतु त्यातल्या त्यात एक निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या साहाय्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 7-6. यावेळी चांगला फटका, कोणत्याही प्रकारची हमदर्दी न दाखवता घातलेला हा फटका होता. आणि निश्चितच या चेंडूवर षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्याने डीजेला खूप वेळानंतर संधी. अक्षय पवार आपल्यासाठी वाजवलेलं हे गाणं होतं आजकालच्या पोरांचं कोंबडं केस. बघा अक्षयची काय स्टाईल आहे, काय हेअरस्टाईल आहे. आणि नक्कीच तेवढीच चांगली स्टायलिश बॅटिंग आहे. परंतु इथे मात्र थेट गाठलाय क्षेत्ररक्षक. डीजे मास्टर यांनी लक्ष विचलित केलं, लक्ष वंचित केलं अक्षय पवारचं. आणि अक्षय पवारला बाद होऊन तंबूत परतावं लागलं. डीजे चला लवकर, काशीद संघ लवकर चला. आणि आपली प्लेइंग 11 देखील द्यायची आहे. काशीद आणि महाड दोन्ही संघ. धारा 11 महाड. धारा 11 महाड आणि जय हनुमान काशीद. नवीन आलेला फलंदाज आहे इरफान. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. षटका अखेरचा चेंडू आहे हा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गजानन खेडेकर. अंतिम चेंडू घेऊन षटकामधील सज्ज होतील. चला लवकर, घाई करायची आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज गजानन सज्ज होईल. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर इरफान सारख्या आयकॉनिक खेळाडूला या ठिकाणी बीट करण्यात यश आलंय ते म्हणजेच गजाननला. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकाची सांगती झाली, पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आणि पहिल्या षटका अखेर जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावर आल्या. 12 धावा आणि एक मोठा विकेट देखील मिळवला. आणि नक्कीच आता मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कोण येणार तर गोलंदाज कोण? अश्विन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अश्विन. काल मला वाटतं या मैदानावर भरपूर प्रॅक्टिस करताना हे खेळाडू दिसलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी गजानन खेडेकर यांच्या माध्यमातून अश्विन. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. सामना करेल फलंदाज आकाश. पहिला चेंडू अश्विन ह्याचा आकाशसाठी. नाणेफेक होते ती म्हणजेच महाड आणि काशीद या दोन संघांच्या दरम्यान. यावेळी नक्कीच चांगला चेंडू टाकला होता. त्या चेंडूला सन्मानजनक खेळ केला आणि नक्कीच 38 सर्कलमध्ये चेंडूला रोखलं गेलं. काशीद संघ नाणेफेकीच्या विजेता ठरलाय. आपला निर्णय लवकर कळवायचा आहे काशीद संघ. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळी चांगला फटका आलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. जे क्षेत्ररक्षक कोण आहे? सोहम. अप्रतिम झेल टिपलाय डीजे मास्टर. नवीन आलेला फलंदाज आहे कल्पेश. दोन्ही आयकॉन या ठिकाणी तंबूत पाठवलेत ते म्हणजेच या जिया दिया 11 संघाने.
आणि आता मात्र कल्पेश आहे स्ट्राईक एंडवर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी कल्पेशच्या माध्यमातून होईल. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका इनसाइड आउट. पॉइंट रिजनच्या दिशेने पुन्हा एकदा नितीन त्या ठिकाणी आहे. बॅटिंग करतो लेफ्टीने, परंतु उजव्या हाताचा खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चांगला थ्रो केलाय. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 13. नक्कीच 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ मानला गेलाय. परंतु या गोलंदाजाचं कौतुक की 3 चेंडूंवर अवघी एकच धाव खर्च केली आणि एक महत्वाचा गडी देखील बाद केलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल तो म्हणजेच इरफान. पहिल्याच चेंडूला इरफाननं या ठिकाणी भिरकवलंय. नक्कीच या षटकातील पहिला चेंडू फेस करत होता आणि 13 हा आकडा मला काही फरक पडू देत नाही. चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार चौकार. पुढचा चेंडू डीजे थांबायचा आहे. वाजवण्यासारखं काही ठेवलेलं पण नाहीये या सामन्यामध्ये. इथून सामना जर पाहिला अप्रतिम संघ आहे जिया 11 संघ. एक अप्रतिम नावाजलेला संघ आहे. मोठमोठ्या खेळाडूंना अगदी रोखून धरलंय, परंतु धावसंख्या कमी पडली आणि अशा प्रकारचे फटके येत आहेत. या ठिकाणी झेल खाली क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. भावेश खेडेकर. जर भावेश खेडेकरचं पाहिलं तर वर्क फ्रॉम होम आहे आणि त्यामुळं वर्क फ्रॉम होमचा फायदा असा की माणसाची चालना थोडी कमी होते, रनिंग थोडी कमी होते, एक्सरसाइज कमी होते आणि याच गोष्टीमुळे जरासा भावेश खेडेकर देखील धावण्यासाठी आळस करतोय आणि हा झेल कदाचित होऊ शकला असता, तो मात्र झेल काही या ठिकाणी होत नाहीये. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. हा मात्र मोठा फटका, नक्कीच मॅच विनिंग फटका आलाय. फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून इथे सामना संपलाय. या सामन्यामध्ये विजयी झालाय तो म्हणजेच गावदेवी चिकनी संघ. चांगली लढत दिली ती म्हणजेच जिया 11 संघाने, परंतु शेवटी मात्र विजय झाला तो म्हणजेच गावदेवी चिकनी संघाचा. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आभार. आणि यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच जय हनुमान काशीद विपक्ष झारा 11 महाड. झारा 11 महाड आणि